राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार 2026 संदर्भात आज अमरावती येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या परिषदेत यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची सविस्तर रूपरेषा जाहीर करण्यात आली. यावर्षी हा पुरस्कार सोहळा 21 मे ते 28 मे 2026 दरम्यान शेतकरी सन्मान सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असून सलग 20व्या वर्षी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. चांदा ते बांदा या संकल्पनेतून महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात अमरावती तालुक्यातील दोंदा येथील गणपती मंदिरात बैलजोडी पूजनाने होणार आहे, तर समारोप आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेत करण्यात येणार आहे. गेल्या 19 वर्षात एकूण 394 प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून त्यापैकी 132 शेतकऱ्यांना राज्य शासनाचा कृषी पुरस्कार मिळाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे महिला शेतकरी वर्ष घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. यंदा एकूण 21 विविध प्रवर्गांमध्ये पुरस्कार दिले जाणार असून त्यात शेतकरी, महिला शेतकरी, कृषी वैज्ञानिक, कृषी पत्रकार, युवा शेतकरी, सेंद्रिय शेती उत्पादक आणि कृषी उद्योजक यांचा समावेश आहे. निवड प्रक्रिया 10 मेपर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पार पाडली जाणार असून अर्ज ऑनलाईन तसेच व्हॉट्सॲपद्वारे स्वीकारले जात आहेत. या पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष प्रकाशदादा साबळे यांच्यासह संचालक मंडळातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशभाऊ साबळे आणि पौर्णिमाताई सवई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की शेतकरी बांधव व भगिनींच्या हितासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेतून हा सन्मान सप्ताह राबवला जात आहे. दरम्यान या शेतकरी सन्मान सप्ताहात राज्यभरातून जवळपास 1 लाख शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावर्षीचं आमचं एक पुरस्काराचं 20वं वर्ष आणि 19 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना पुरस्कार देतोय. पहिले आपल्या जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला हा सोहळा आता पूर्ण महाराष्ट्रभर चांदा ते बांद्यापर्यंत हा सगळा आमचा कार्यक्रम असतोय. आणि कोरोना काळात स्टेज प्रोग्रामसाठी परवानगी नाकारल्यामुळं मग आम्ही पुरस्कार थांबवायचा का नाही तर थांबवू नये अशी प्रकाश भाऊंची इच्छा होती आणि त्यामुळे मग आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तो सोहळा साजरा केला. आणि तेव्हापासनं 2019 पासनं हा सगळा सोहळा आम्ही दरवर्षी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करतोय. आम्हाला एवढा चांगला अनुभव आला या बांधावर करताना की शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जेव्हा आमच्याबद्दल बोलले गेले त्यांनी सांगितलं की आजपर्यंत शेतकऱ्याच्या शेतावर मागणारेच खूप आले, शेतकऱ्याला देणारा कोणी आलं नाही, पण तुमची अशी एक संस्था आहे की ती संस्था त्या माध्यमातून आमच्या बांधावर येतात आणि आमच्या जागेवर येऊन आम्हाला कुठलाही खर्च न लागता आमचा सन्मान करता हे आमच्यासाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना मागच्या वर्षी बोललो होतो की आम्ही आता थोकलो, 19 वर्ष झाले, पुढच्या वर्षी 20 वर्ष करू आणि आम्ही थांबवू हा कार्यक्रम. लोकांनी आम्हाला उत्तेजन दिलं, सांगितलं की नाही आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही हा कार्यक्रम अखंडपणे चालू ठेवावं. इतकी लोकांमध्ये या पुरस्काराच्या संबंधी उत्सुकता आहे आणि आनंद सुद्धा आहे. 394 शेतकऱ्यांना पुरस्कृत केलं, त्यामध्ये जवळपास 200 शेतकऱ्यांना आम्ही पुरस्कार दिल्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाचे केंद्र सरकारचे पुरस्कार मिळालेले आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की नाविन्यपूर्ण शेती करणारा, प्रयोग करणारा शेतकरी, कानाकोपऱ्याचा शेतकरी, त्याला एक प्रकारचा हा प्लॅटफॉर्म आहे की त्याने हा पुरस्कार मिळाल्यानंतर राज्य शासनाचे पुरस्कार मिळण्यासाठी कशा पद्धतीने आवेदन केलं पाहिजे, आपल्यामध्ये कोणकोणते कागदपत्र असले पाहिजे, आपला कोणत्या विषयावर अभ्यास असला पाहिजे, आपण शेती कोणत्या पद्धतीने पिकवली पाहिजे, आपण कशा पद्धतीने नाविन्यपूर्ण शेती करून कमी खर्चाची, विना खर्चाची शेती कशी केली पाहिजे, त्याच्यामध्ये नॉर्म्स ठरलेले आहेत. त्या नॉर्म्सचा त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभ्यास झाला पाहिजे. म्हणून आम्ही हा मुद्दा आम्ही प्रायोरिटीनं सोबत त्यामध्ये नमूद करतो आहोत. अतिशय गेल्या 19 वर्षामध्ये अतिशय पारदर्शकपणे आम्ही त्यामध्ये सर्व मंडळी काम करतो आहोत. जरी मी एखादा पॉलिटिकल जरी व्यक्ती जरी असलो, तर मी जरी या संस्थेचा अध्यक्ष जरी असलो, पण ही जी निवड समिती निवडली आहे त्या निवड समितीमध्ये आम्ही कोणताही राजकीय हस्तक्षेप त्यात सहन करत नाही, कोणाची शिफारस आम्ही सहन करत नाही. कारण आजपासून तर 10 मेपर्यंत ते पुरस्कार आम्ही ऑनलाईन पद्धतीने आवेदन स्वीकार करणार आहोत. त्यामध्ये आमची टीम त्या भागामध्ये त्या भागातल्या लोकांना भेटून
तो शेतकरी कसा पात्र, त्यांनी आवेदन केलं पुरस्कारासाठी, तो कसा आवेदन पात्र पूरक आहे, त्याचं काम कसं आहे, त्याचा बांधातून आम्ही त्याचा विचार करणार आहोत. त्यामुळे अतिशय पारदर्शकपणे आतापर्यंत या पद्धतीने आम्ही हे करतो आहोत.